भीमा कोरेगावच्या शौर्य गाथेला 207 वर्ष पूर्ण होत आहे आणि आपल्याला माहित आहे की 2000 गेल्या अनेक वर्षांपासून बाबासाहेब आंबेडकर असल्यापासून त्या स्तंभाला त्यांनी भेट दिलेली आहे आणि महाराष्ट्रातले अनेक आंबेडकरी चळवळीतले नेते, कार्यकर्ते आणि जनता लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी येते. बंद करू नको ते तर त्या ठिकाणी एक नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने पुढे जात आहे. बाबासाहेबांच्या अनेक स्मारकांची कामं पूर्ण होत आहेत आणि नरेंद्र मोदीजी हे बाबासाहेबांचं संविधान मजबूत करणारे नेते आहे असा विश्वास आम्हाला असल्यामुळं आम्ही एनडीए सोबत आहोत, महाराष्ट्रात महायुती सोबत आहोत. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं, अनेक एमएलसी आणि एक मंत्रिपद आरपीआयला द्यावं ही आमची आग्रही मागणी आहे. लवकरच एक शिष्टमंडळ आमचं देवेंद्र फडणवीसांना भेटणार आहे आणि येणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला काही जागा द्याव्यात आणि पुण्यामध्ये मागच्या वेळेला डेप्युटी उपमहापौर आम्हाला मिळालं होतं. पण आमची मागणी अशी आहे की या वेळेला रिपब्लिकन पक्षाला महापौर 2.5 वर्षाचं देण्याच्या संबंधामध्ये रिपब्लिकन पक्षाची मागणी राहणार आहे. चर्चेनंतर काय होते ते पाहूया, पण रिपब्लिकन पक्षाला एकदा तरी महापौर पद द्यायला हरकत नाही अशी आमची मागणी आहे आणि रिपब्लिकन पक्षाला एक 20 जागा मिळाव्या. मागच्या वेळेला 12 जागा दिल्या होत्या, पण आम्हाला मागच्या निवडणुकीत काही विधानसभेमध्ये न दिल्यामुळं आरपीआयला जागा थोड्या जास्त द्याव्यात, म्हणजे आमची 20 जागांची मागणी असेल आणि महापौर पद आपल्याला मिळालं पाहिजे ही आमची मागणी असेल. दुसरा विषय आहे तो परभणीमध्ये जो प्रकार घडलेला आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर ठेवलेल्या संविधानाचा अपमान हा त्या ठिकाणी करण्यात आला आणि त्या ठिकाणी जे दलित तरुण होते, दलित महिला होत्या, त्या रस्त्यावर उतरल्या, पण त्यांच्यावर मोठा लाठीचार्ज करण्यात आला. ते काही जसे पाकिस्तानवरून आलेले आहे, एवढा राग आमच्या आंदोलनावर करणं हे योग्य नव्हतं. ठीक आहे, बाबासाहेबांचा आणि संविधानाचा अपमान झाल्यानंतर कुणी ते सहन करणार नाही आणि हे आंदोलक तिथं रस्त्यावर उतरल्यानंतर काय फार मोठं नुकसान झालेलं असं नाही आहे. काही जागा, काय गाड्यांची तोडफाड झालेली आहे, काही दगडफेक झालेली आहे, पण सोमनाथ सुरेंशी नावाचा लातूर जिल्ह्यामधला तो विद्यार्थी होता आणि त्याचे आई वडील जे आहे, त्याची आई आणि त्याचे 2 भाऊ ते पुण्यामध्ये राहतात. नोकरीसाठी ते लातूरवरून तिथे आले होते, पण त्या विद्यार्थ्याला लॉला ऍडमिशन मिळालं होतं म्हणून तो परभणीला होता. दिवसभर काम करून तो ज्या ठिकाणी आपला अभ्यास करत होता तो त्या आंदोलनामध्ये उतरला होता. बंधू वडार समाजाचा होता. तो काय वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता नव्हता. बाळासाहेबांचं वंचित कार्यकर्ता होता, तो वंचित समाजाचा होता, वंचित आघाडीचा नव्हता. ठीक आहे, तो कुणाचा आहे, परंतु त्याला एवढी मारहाण करण्यात आलेली आहे की लॉकअप मध्ये त्याला एवढी मारहाण करण्यात आली की त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. त्याच्या आईला मी तिथं परभणीमध्ये भेटून आलो आणि आईचा तळतळाट होता की माझा मुलगा कधी आजारी नव्हता, माझा मुलगा शिकण्यासाठी एवढं कष्ट करून शिकत होता आणि अशा पद्धतीनं माझ्या मुलावर ज्या पोलिसांनी हात उचललेला आहे, त्यांनी त्याला मारहाण केलेली आहे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीची तिच्या आईची मागणी आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना आमचं सांगणं आहे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि एवढ्या पद्धतीनं क्रूरपणे संविधानाचा अपमान झाल्यानंतर सगळ्या देशातल्या लोकांनी उठलं पाहिजे. आम्ही दलितांनी उठलं पाहिजे असं नाही, संविधान सर्वांचं आहे. संविधानाचा अपमान होताना सर्वांनी त्याला पाठिंबा दिला, सगळ्यांचा पाठिंबा आहे, परंतु
आणि पार्लमेंटमध्ये संविधानावर 2 दिवस चर्चा झाली. 2 दिवस लोकसभेमध्ये, 2 दिवस राज्यसभेमध्ये. आणि संविधान ज्याला मान्य नाही त्याला देशात राहण्याचा अधिकार नाही. ज्याला संविधान मान्य नाही त्याने कुठेही जावं. एकदा 26 जानेवारी 50 ला स्वीकारलेलं जे संविधान आहे ते संविधान सर्वांनी मान्य केलं पाहिजे. त्यामुळे परभणी प्रकरणामध्ये तो सोमनाथ सुरंगे जो आहे त्याच्या कुटुंबियाला मॅक्झिमम राज्य सरकारने मदत द्यावी. त्याच्या एका भावाला नोकरी द्यावी अशी आमची मागणी आहे. आणि त्यानंतर मी परवा संतोष देशमुख हे जे मसाजोग तालुका के जिल्हा बीडचे जे सरपंच होते त्यांची क्रूर अशा पद्धतीने हत्या करण्यात आलेली आहे. आणि माणूस केला कलंक लावणारी घटना घडली आहे. 22-23 दिवस झाले तरी पोलिसांनी 4 आरोपींना पकडलेला आहे. आणि जो संशयित आरोपी होता वाल्मिक कराड, त्या वाल्मिक कराड हा जो आहे तो मारेकरी होते. ते मारेकरी त्याचे होते आणि म्हणून तो झालेला आहे. आणि आता सीआयडीची चौकशी चालू आहे. पण 23 दिवस होत आले तरी अद्याप त्यांच्या पत्नीचा, त्यांच्या आईचा, त्यांच्या भावाचा जबाब घेतला नाही. आता कुठं जबाब त्याने घेतलेला आहे. एवढे दिवस जबाब घेण्यासाठी नव्हता कामा नये. पण ठीक आहे. पण आता 4 आरोपी सुरुवातीला पकडलेले आहेत. 3 आरोपींना लवकरात लवकर पकडावं. आणि सगळ्यांची आग्रही मागणी होती की वाल्मिक कराड हा त्याचा सुधार आहे त्यालाही पकडण्यात आलेला आहे. त्यामुळं त्या प्रकरणाची सुद्धा संपूर्ण चौकशी चालू आहे. आणि मला वाटतं का वंजारी विरुद्ध मराठा असा वाद त्या ठिकाणी होऊ नये. हा विषय वंजारी विरुद्ध मराठाचा नाही, ओबीसी विरुद्ध मराठाचा नाही, तर हा विषय आहे तो त्या जिल्ह्यामध्ये गुंडागर्दी करणारी जी टोळी आहे, खंडणी मागणारी जी टोळी आहे, उद्योगधंदा करणाऱ्यांना त्रास देणारे जे लोक आहेत, एखाद्या कार्यक्रमाला वर्गणी मागणं हे आपण समजू शकतो. दम देऊन खंडी मागण्यासाठी टोळी घेऊन तिथं फिरणं ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे अशा लोकांना कडक शासन आरोपी सुरुवातीला पकडलेले आहेत. 3 आरोपींना लवकरात लवकर पकडावं. आणि सगळ्यांची आग्रही मागणी होती की वाल्मिक कराड हा त्याचा सुधार आहे त्यालाही पकडण्यात आलेला आहे. त्यामुळं त्या प्रकरणाची सुद्धा संपूर्ण चौकशी चालू आहे. आणि मला वाटतं का वंजारी विरुद्ध मराठा असा वाद त्या ठिकाणी होऊ नये. हा विषय वंजारी विरुद्ध मराठाचा नाही, ओबीसी विरुद्ध मराठाचा नाही, तर हा विषय आहे तो त्या जिल्ह्यामध्ये गुंडागर्दी करणारी जी टोळी आहे, खंडणी मागणारी जी टोळी आहे, उद्योगधंदा करणाऱ्यांना त्रास देणारे जे लोक आहेत, एखाद्या कार्यक्रमाला वर्गणी मागणं हे आपण समजू शकतो. दम देऊन खंडी मागण्यासाठी टोळी घेऊन तिथं फिरणं ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे अशा लोकांना कडक शासन झालं पाहिजे. आणि वाल्मिक कराड हा त्याचा त्या जिल्ह्यातला मुख्य असा तो कार्यकर्त्यांच्या नावाने तो गुंडगिरी करणार आहे. तो आता पकडला गेलेला आहे. त्यालाही चांगली सजा झाली पाहिजे अशी आमची या संबंधाची मागणी आहे. आठवले साहेब, वाल्मिक कराड आधी व्हिडिओ जाहीर करतो स्वतःचा 15 मिनिटांपूर्वी आणि 15 मिनिटात सीआयडीच्या ऑफिसमध्ये सरेंडर करतो. कुठेतरी सीआयडीच्या कार्यक्षमतेवर शंका येत नाही. नाही, सीआयडीचा जो कार्यक्षम आहे तो आता त्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये त्या FIR मध्ये काय वाल्मिक कराडचं नाव नाही नव्हतं. म्हणजे FIR मध्ये जे त्या ठिकाणी मारहाण करण्यासाठी गेले लोक होते त्या 7 लोकांची नाव होती. आणि त्यामध्ये 4 आरोपी पकडले आणि 3 आरोपी लवकर पकडल्या घरी आहे. पोलिसांना किंवा सीआयडीला त्यामुळे उशीर लागलेला आहे. पण त्यांना आम्ही लवकर पकडू असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि वाल्मिक कराड हा त्या टोळीचा प्रमुख आहे किंवा तो ते सगळी त्याची माणसं होती अशी तक्रार सर्वपक्षीय मोर्चामध्ये सर्वांनी केलेली होती. आणि वाल्मिक कराडला पकडलंच पाहिजे, त्याला आरोपी केलंच पाहिजे, तो सुभेदार आहे अशी तक्रार सगळ्या नेत्यांची होती. आणि त्यामुळे आता वाल्मिक कराड स्वतः सदर झालेला आहे. त्यामुळं तो त्यामधला मुख्य आरोपी आहेच आहे.
पण थोडा वेळ लागलेला आहे. म्हणजे पोलीसवाले तर कुठे मर्डर झाला तर 24 दिवसामध्ये किंवा 1-2 दिवसामध्ये ताबडतोब आरोपीला पकडतात. तर या प्रकरणामध्ये तर आरोपी सगळे उघड होते. आरोपीची नावं होती, त्या नावाने त्यांचा फुटेज होतो, त्यांच्या फोटोचं. त्यांना पकडण्यासाठी एवढा वेळ लागणे ही गोष्ट बरोबर नाही. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांनी सतर्क राहिलं पाहिजे. अशा घटना राज्यामध्ये घडू नये त्याची काळजी घेतली पाहिजे आणि घटना एखादी घडली तर ताबडतोब क्विक ऍक्शन झाली पाहिजे, अशी आपली सूचना आहे. संजय देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराड यांचा समावेश करावा ही मागणी तुम्ही करणार का? कारण त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल होता त्यात ते हजर झालेले नाही. तर माझी मागणी अशी आहे की ते जे लोक आहेत, मी त्या ठिकाणी जाऊन आलेलो आहे आणि मी त्यांच्या आईशी, त्यांच्या पत्नीशी, त्यांचे जे सगळे रिलेटिव्ह होते त्यांच्या घरामध्ये जाऊन मी त्यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांचा बंधू जो आहे लहान त्याच्याशी चर्चा केलेली आहे. त्या सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की आता जो प्रमुख सूत्रधार आहे वाल्मिक कराडच आहे. कारण पोलिसांचं म्हणणं असं आहे की त्याचं नाव काही कुठं त्याच्यात आलं नाही म्हणून. एफ-आय-आर मध्ये नावं आली ती 7 लोकांनी नावं आली. पण माझं मत असं आहे की त्या जिल्ह्यामध्ये शांतता ठेवायची असेल वाल्मिक कराड याला कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि अशा पद्धतीनं एखादा उद्योग तिथं आला की त्याला दादागिरी करून त्यांनी मागितल्यामुळं त्या ठिकाणी उद्योग सगळे बाहेर जातील. बीड जिल्हा शांत ठेवायचा असेल तर मला वाटतं की त्या ठिकाणी वाल्मिक कराड याला शिक्षा झालीच पाहिजे आणि त्याला या मर्डरच्या केसमध्ये घेतलं पाहिजे, अशी आपली मागणी आहे. आणि याच्यामध्ये राजकारण करू नये. आता आम्हाला रोज लोक भेटतात, कोणी येतात आणि फोटो काढतात. त्यामुळं कोण काय आहे काय आम्हाला माहिती नसतंय. म्हणून याच्यामध्ये पॉलिटिक्स करू नये. जे त्याच्यामध्ये आहे त्यांना पकडलं पाहिजे आणि त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. धनंजय मुंडेचे ते निकटवर्तीय आहेत सर्वांना माहिती झालेलं आहे. म्हणजे त्या पालकमंत्री पदावर काय वाद आहे तर त्या मंत्रिपदापासून त्यांना बाजूला ठेवावं अशी देखील समाजाकडून मागणी होती. तर तुम्ही काय मुख्यमंत्री साहेबांशी काय बोलणार आहात? मला वाटतं की धनंजय मुंडे यांचे ते जवळचे मित्र होते व सहकारी आहे. पण धनंजय मुंडेंचा काय या प्रकरणाचा संबंध आहे आणि धनंजय मुंडेंनी स्वतः सांगितलेलं आहे की माझा जवळचा कुणी असेल तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि पूर्वी त्याचे फोटो सगळ्या टीव्हीला येतायचं तर त्या दोघांची कशी दोस्ती होती आणि गेली अनेक वर्ष या मुंडे फॅमिलीशी त्यांच्या जवळ संबंध होते त्याचे. पण त्याची गुंडगिरी एवढी वाढलेली असल्यामुळं त्यांनी आता धनंजय मुंडे यांनी तो जाहीर केलेला आहे. त्यामुळे मला वाटतं की धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची आवश्यकता अजिबात नाही. आता वाल्मिक कराडला पकडलेला आहे किंवा तो स्वतः हजर झालेला आहे. पण त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. जवळचा असल्यामुळे इतके दिवस लागले का पकडायला? नाही मला वाटतं की नाही, सुरुवातीला वाल्मिक कराड यांचं नाव नव्हतं त्यामध्ये रेकॉर्डमध्ये. लोक म्हणत होते पण सगळी चौकशी केल्यानंतर सीआयडीनेच त्याचं नाव त्यामध्ये घेण्याचं नावाचं होतं. कारण ते लोक कोकणाचे आहेत, कुणाच्या सूचने प्रमाणे त्या ठिकाणी गेले होते. जिल्ह्यामध्ये असे किती ठिकाणी असे प्रकार घडलेले आहेत. वाल्मिक कराड यांची 100 ठिकाणी खाती होती. 100 ठिकाणी खाती होती म्हणजे एवढा पैसा आला का कुठून? तर ते सगळे ते उद्योग कुठले आले की दमदाटी करून पैसे मिळवणं. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये सीआयडी अगोदर त्याचं नाव टाकणं आवश्यक होतं. लोकांनी मागणी केल्यानंतर का असेना आता तो त्याला तो आता झालेला आहे. पण फक्त खंडणीच्या गुन्ह्यामध्ये तो असता कामा नये. त्याला या मर्डरच्या केसमध्ये घेतलं पाहिजे अशी माझी आग्रही मागणी राहणार आहे. तसं मी पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहे. पालकमंत्री एक शेवटचा प्रश्न मला पुढे जायचा सूचनेप्रमाणे त्या ठिकाणी गेले होते. जिल्ह्यामध्ये असे किती ठिकाणी असे प्रकार घडलेले आहेत. वाल्मिक कराड यांची 100 ठिकाणी खाती होती. 100 ठिकाणी खाती होती म्हणजे एवढा पैसा आला का कुठून? तर ते सगळे ते उद्योग कुठले आले की दमदाटी करून पैसे मिळवणं. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये सीआयडी अगोदर त्याचं नाव टाकणं आवश्यक होतं. लोकांनी मागणी केल्यानंतर का असेना आता तो त्याला तो आता झालेला आहे.
पण फक्त खंडणीच्या गुन्ह्यामध्ये तो असता कामा नये, त्याला या मर्डरच्या केसमध्ये घेतलं पाहिजे अशी माझी आगळी मागणी राहणार आहे. तसं मी पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहे. पालकमंत्री एक शेवटचा प्रश्न मला आता पुढे काय दोन एकरची जागा आहे, शासनाची 2 एकरची जागा आहे. मग आपण ठराव दिला होता ती जागा स्मारकासाठी मिळाली. 2 एकर जागा स्मारकासाठी मिळाली. बाबांनी म्हणतात मिळावी शासनाची विस्तारीकरण मागणी करतात. पुणे शहरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने भवन उभं करण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेचा आहे. प्रस्ताव आहे का महानगरपालिकेचा? विस्तार करायचा आहे. विस्तार पाहिजे विस्तार करण्यासाठी आंबेडकर भवनाचा विस्तार करण्यासाठी ज्या ठिकाणी आंबेडकर भवन आता आहे धक्क्याजवळ, तर त्याचा विस्तार करण्यासाठी बाजूला 2 एकर जमीन आहे, ती जागा द्यावी अशा पद्धतीची मागणी आरपीआय वतीनं आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी महानगरपालिका महानगरपालिकेने ठराव पास केलेला आहे. जागा पीडब्ल्यूडीची आहे. नक्की मुख्यमंत्र्यांची आणि पीडब्ल्यूडी मंत्र्यांची बोलू. मला वाटतं ते खासदार आहे, त्यांच्याशी बोलून ती जागा मिळवण्याचा प्रयत्न करू आणि भव्य दिव्य असं एक बाबासाहेबांच्या नावाने भवन तिथं अजून मोठं उभं राहावं अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आपण सगळे आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा हार्दिक आभार. आशाताई पवार म्हणजे अजित पवारांच्या ज्या आई आहेत, त्यांनी अजित पवार यांच्या आई ज्या आहेत त्यांनी पंढरपूरला विठ्ठलाकडे सांगून घातले की पवार कुटुंबातले वाद जे आहेत ते संपले आणि सगळं पवार कुटुंब एकत्र येईल. तुम्ही वरिष्ठ नेते आहात देशाचे, तुम्हाला असं वाटतं की पवार कुटुंबाने एकत्र यावं? मला असं वाटतं की अजित पवार यांच्या मातोश्रींनी पंढरीला साखर घातलेलं आहे आणि पवार कुटुंबामध्ये झालेली फूट जी आहे ती लवकरात लवकर दुरुस्त व्हावी आणि हे दोन्ही जे नेते आहेत त्या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं अशी इच्छा व्यक्त केलेली आहे. तर आमची इच्छा तीच आहे की पवार साहेब आणि शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब दोघांनी एकत्र आलं पाहिजे. आणि मी अनेक वेळेला ही भूमिका मांडलेली आहे की पवार साहेबांनी एनडीए सोबत आलं पाहिजे, कारण त्यांच्यासारखा एक अनुभवी माणूस नरेंद्र मोदींच्या खांद्याला खांदा लावून विकास कामासाठी आवश्यक आहे. त्यामुळे पवार साहेबांनी पुन्हा विचार करावा. तर मी सुद्धा बीजेपीचा विरोध करणार होतो, पण मी सुद्धा त्यांच्यासोबत आहे. तुम्ही तिकडं ज्या काँग्रेस पार्टीने तुम्हाला पंतप्रधान बनवलं नाही, ज्या काँग्रेस पार्टीने तुम्हाला पक्षाचा अध्यक्ष बनवलं नाही, त्या काँग्रेस सोबत तुम्ही जाणं अत्यंत अयोग्य आहे होतं. आणि म्हणून मला असं वाटतं की काँग्रेसपेक्षा बीजेपी बरी, म्हणून मी बीजेपी सोबत आलेलो आहे. आणि म्हणून पवार साहेबांनी काँग्रेस सोबत न राहता त्यांनी एनडीए सोबत महायुती सोबत यावं अशा पद्धतीची आमची सुद्धा इच्छा आहे. आपण सर्व